आज आपण घरच्या घरी मेयोनीज कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। एकदम इझी आणि फक्त 2 मिनटात बनवून रेडी होते। आणि तुम्हाला मी याचे साहित्य दाखवून घेते की आपल्याला काय काय लागेल यासाठी। तर इथं मी घेतलेलं आहे 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ऑर्गॅनो पावडर घेतलेली आहे, चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत। आणि इथं मी दही घेतलेले आहे। दही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूध पण घेऊ शकता, ठीक आहे। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे 100 ग्राम काजू नाही 100 ग्राम नाही आहेत, मी इथं 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे। पनीर आणि चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो पावडर हा इथं एवढा दिसतोय ना, हा सगळा मी नाही घालत आहे, थोडाच मी घालणार आहे याच्यामध्ये। पण हा थोडा तरी तुम्हाला घालावाच लागेल। आणि चिली फ्लेक्स पण मी सगळेच घालते कारण खूप जास्तही तिखट नाही आहेत हे। आणि इथं मी दही घालत आहे। दही जर खूप जास्त आंबट असेल तर फक्त थोडंच घाला, आणि जर साधं दही असेल खूप आंबट नसेल तर तुम्ही मी जे वाटत दाखवलेलं आहे थोडं नियरली म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंटी बघत दही घालायचं आहे। खूप जास्त सुरुवातीला तुम्ही ॲड केलं तर पुन्हा मग आपलं जे मेयोनीज आहे ना खूप पातळ होऊन जाईल, म्हणून सुरुवातीलाच आपल्याला जास्ती नाही घालायचं आहे। मग इथं माझं घट्ट झालेलं आहे खूप, तर मी यामध्ये दही ॲड करणार नाही आहे कारण माझं दही आंबट आहे। तर मी इथं पाणी घालत आहे थोडं, तुम्ही दूध पण घालू शकता यामध्ये, खूप क्रीमी स्ट्रक्चर होईल याचा। मग मी पाणी घातलेलं आहे आणि याला फिरवून घेतलेलं आहे। आता तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता, खूप छान क्रीमी झालेलं आहे आणि याचा टेस्टसुद्धा खूप छान असतो। आणि जर दही तुमचं आंबट नसेल, खूप नॉर्मल असेल तर तुम्हाला यामध्ये लिंबू पण घालावा लागेल थोडासा। तर इथं माझं मेयोनीज रेडी झालेलं आहे। आणि याच्यामध्ये मेन जी चीज आहे ती आहे ऑर्गॅनो, तुम्हाला घालावाच लागेल, त्याच्याशिवाय फ्लेवर खूप छान येणार नाही। मार्केटसारखं मेयोनीज तुम्हाला लागणार नाही। आणि हे जे घरी बनवले आहे मार्केटपेक्षाही खूप छान आणि हेल्दी मेयोनीज आहे। तुम्ही हे 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आणि मुलांसाठीही खूप हेल्दी मेयोनीज आहे। मी तरी तुम्हाला सांगते की बाहेरली मेयोनीज अगदीच घेऊ नका। आणि तुम्हाला घ्यायचीच असेल तर तुम्ही तेच बॅगमध्ये जे सगळं डाटा दिलेले असते ना, आजकाल तर सगळेजणच ChatGPT यूज करतात, तुम्ही तो ChatGPTला फोटो काढून पाठवू शकता आणि मग तुम्हाला कळेल की ती मेयोनीज किती अनहेल्दी आहे। मी खूप ट्राय केलेले आहेत, म्हणजे मॉलमध्ये पाहिलेले आहेत, जवळपास सगळ्याच मेयोनीज जे आहेत ना अनहेल्दीज आहेत। सो जेवढं होता होईल तेवढं घरच्या घरी बनवायचं ट्राय करा, सगळ्याच असतो, आणि घरच्या घरी बनवून खात राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट रीलमध्ये। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।